बेमुदत उपोषण मुजर झालेला अधिकारी त्याचप्रमाणे मानवी हल्ल्यातून होणाऱ्या इजा आणि सगळ्यांनाच न्याय मिळण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी वर्गाला न्याय मिळण्यासाठी आदरणीय शरददादा सोनवणे या ठिकाणी कालच्यापासून बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत आणि या उपोषणकारी स्थळी भेट देण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकनेते सन्माननीय शिवसेना आढळराव पाटील त्याचप्रमाणे सौभाग्यवती आशाताई भुसके त्याचप्रमाणे संतोष नाना सन्माननीय अरुण भाऊ गिरे त्याचप्रमाणे सुनीलजी बांकिले ही सगळीच मंडळी या ठिकाणी भेट देण्यासाठी उपस्थित राहिली आहेत। माजी सभापती संगीताताई वाघ असतील त्याचप्रमाणे दिलीप भाऊ गांजाळे असतील ही सगळी मंडळी या ठिकाणी चालू असलेल्या उपोषणाला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। पिंपरी पेंढरमध्ये काही होते पिंपरी पेंढरमध्ये जो विषय झाला या विषयामध्ये साहेब कुठल्याही पद्धतीचे कर्मचाऱ्यांना मारहाण झाली नाही, ना गळा दाबला गेला। मी पण मुंबईला होतो, आपणही मुंबईला होतो माझ्या काळामध्ये। इथे या लोकांनी काय केलं, ही घटना घडली 10 तारखेला आणि आता वारंवार त्यांना जबाब विचारतात, आशाताई जबाब विचारतात, समजा संगीताई जबाब विचारतात, संतोष नाना जबाब विचारतात, आम्ही जनता जबाब विचारते त्यांना की बाबा तुम्ही याच्यामध्ये काय उपाययोजना करताय आणि बिलकुल सुद्धा कर्मचारी याच्यामध्ये सहकार्य करत नाही। त्या आक्रोशामध्ये ज्यावेळेला ही महिला ठार झाली 10 तारखेला त्यावेळेला आपली निवडणूक झाली होती, 3 दिवस आपलं मतदान होतं। अशा वेळेमध्ये 10 तारखेला ही घटना घडली आणि ह्या लोकांनी जाणीवपूर्वक 17 तारखेला गुन्हा ऑनलाईन दाखल केला। त्याच्यामध्ये असं काही घडलेलं नाही, केवळ प्रेशराईज टॅक्टिक्स, कुठल्याही नेत्यांनी जमाव आणू नये, आम्हाला काय विचारू नये। आणि साहेब 1 महिन्यामध्ये 30 दिवसामध्ये 5 माणसं मेली, हे बघा हे फोटो लावले, 5ही माणसं 30 दिवसामध्ये आणि 8 माणसं जखमी झाली आणि पशुधन किती गेलं तो वेगळा विषय आहे। इतका सेन्सिटिव्ह विषय असताना हे जे अधिकारी आहे उपवन संरक्षक अमोल सातपुते साहेब, त्यांची बोलण्याची भाषा कुणाशीच चांगली नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते येताना 3-3 तास 4-4 तास लेट येतात मुद्दामून आहे त्या स्पॉटपासून आणि येताना 40-50 पोलीस बरोबर घेऊन येतात त्यांच्याबरोबर आणि दबाव टाकायचा प्रयत्न केला। ही सगळी घटना जेव्हा कळाली आता 4 दिवसापूर्वी ज्यावेळेला या लोकांवर गुन्हे दाखल झाले तर ही सगळी पिंपरी पेंढरची लोकांनी बैठक घ्यायचा निर्णय केला। मग त्याच्यामध्ये सूर्यकांताई वेटेकर असतील, वेटेकर सर असतील किंवा संपूर्ण गाव असेल, अशा वेळेला त्या लोकांना APIने जाऊन सांगितलं तुम्ही जर गाव बैठक घेतली तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू, कारण आता आचारसंहिता आहे। साहेब हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, ही आपत्कालीन आहे। अशा परिस्थितीमध्ये चर्चा करायला सुद्धा APIने त्यांना संधी दिलेली नाही आणि मग मला हे कळल्यानंतर मी त्याविषयी आलो, दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली आणि सगळे लोक साहेब या तालुक्यातली अतिशय या बाबतीमध्ये उदासीनता आहे प्रशासनाच्या विरोधामध्ये। माझी आपल्याला विनंती आहे आपण अजितदादांशी बोलणं करावं। तात्काळ मी पत्रव्यवहार त्या ठिकाणी करायला चालू केलेलं आहे। आज शनिवार रविवार आहे, काल उपोषणाला बसलो आहे। आपण याच्यामध्ये आपल्याला याची दाहकता माहिती आहे, आपण अनेक वर्षाच्या संघर्ष स्वतः केलेला आहे बिबटच्या बाबतीमध्ये आणि अधिकाऱ्याची वागणूक बरोबर नाही। त्यांनी पकडलेले बिबटे भीमाशंकरमध्ये, भीमाशंकरच्या व्हॅलीमध्ये किंबहुना आपल्या माळशेजच्या व्हॅलीमध्ये सोडलेत। ते सगळे त्या लोकांना मी डॉक्टरांशी पण बोललो, म्हणजे जे ॲनिमलच्या बाबतीमध्ये काम करतात त्या सगळ्या प्राणी मित्र संघटनेशी पण बोललो। त्यांचं असं म्हणणं याचा शॉन इतका लांबपर्यंत आहे की या 300 किलोमीटरच्या डायरेक्शनमध्ये त्याला कुठे जरी सोडलं 300 किलोमीटर तो पुन्हा मागं त्याच्या पोळ विभागामध्ये येतो। यांचे सगळे बिबटे पुन्हा मागं आले आणि 5 माणसं मेली। आम्ही असं म्हटलं की यांच्यावर कुठल्या परिस्थितीमध्ये ह्या ज्या अधिकारी जबाबदार यांनी कुठली उपाययोजना केली नाही, यांनी तात्काळ एक शासनाला कमीत कमी पत्रव्यवहार करायला पाहिजे होता की मला कमीत कमी हे जेवढे आम्ही बिबटे पकडू, आमची या ठिकाणी 40ची कॅपॅसिटी संपलेली आहे, तर हे आम्हाला 550पेक्षा जास्तीची मोजदाद आहे। 550पेक्षा जास्तीची मोजदाद आहे असं रिपोर्ट शासकीय साहेब हा आम्ही देत नाही आहे, हा शेतकरी देत नाही आहे, हा ओरिजिनल असलेला त्या पदावरचा अधिकृत असलेला जबाबदार अधिकारी म्हणतो की 550 बिबट्याची आता संख्या जुन्नरमध्ये केवळ आहे
आणि मग अशा परिस्थितीमध्ये अभय अरण्याची यांनी मागणी नाही केली का आम्ही गोंदियाला पाठवू का चंद्रपूरला पाठवू का ताडोबाला पाठवू, कुठलाही पत्रव्यवहार शासनाचे केला नाही. एक एक घटना होत चालली आहे, माणसं मरत चालली. कालची सुद्धा घटना जुन्नरच्या आपल्या बेळेआळीमध्ये काल दुपारी 3 वाजता शेळी नेली साहेब. आमच्याकडे इथे काल सकाळी 8 वाजता दोन्ही नारळाच्या झाडावर 2 बिबटे बसलेले साहेब. गंमत करतात ते आपली सगळी मंडळी. आणि अशा परिस्थितीमध्ये इतकी जर आपली संवेदना जर अधिकाऱ्यांनी समजून नाही घेतली. आता मंगेश अण्णा सकाळी आले होते. मंगेश अण्णांनी एक मला व्हिडिओ दाखवला, मी कमालीचा अस्वस्थ झालो साहेब. ज्यावेळेला आशाताई त्यांच्याशी बोलत होत्या त्यावेळेला ह्या अमोल सातपुते पब्लिककडे बघून त्यांना जसं काही त्याचं गांभीर्य नाही, तो हसत होता बेमालूम. म्हणजे असा हसत होता की त्याला त्याची काही फिकीर नाही, त्याला त्याच्या बाबतीत काही गांभीर्य नाही. आणि असा अधिकारी आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली असं मला कळालं. ते म्हणतात की मी आमदार सोडवण्याचे सगळे आरोप फेटाळतोय साहेब. या लोकांना पत्रकार परिषद घ्यायचा अधिकार तरी का? मी 40 वर्ष काम करतोय. आलेल्या लोकांची बरं गुन्हे दाखल करायचे तर विद्यमान आमदाराशी बोललं पाहिजे, तुमच्याशी बोललं पाहिजे, आमच्याशी बोललं पाहिजे. लोकप्रतिनिधीला बिलकुल विचार न घेता शेतकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि याचा कुठलाही पुरावा. मी पोलिसांना विचारलं तुमच्याकडं, मी चौधरी साहेबांना विचारलं तुमच्याकडे काय असं क्लिप आहे का? नाही, फक्त गोंधळाचे आहेत, पण मी पण तिथे हजर होतो. असा कुठल्या गळ्यात दाबला गेला नाही. परंतु ते आता शेवटी आम्हाला सुद्धा फॉरेस्ट खात्याची काळजी वाटली. अशा पद्धतीचं जर भूमिका असेल साहेबांनी खोटे गुन्हे दाखल करून जर लोकांना एकत्र येऊन द्यायचं नसेल तर डबल उद्रेक होणार सर. आणि त्यामुळे माझी भूमिका आपल्याशी स्पष्ट आहे. आपण अनुभव या जुने या ठिकाणी गेले 30-35 वर्ष लोकांमध्ये काम करतायत. आपण या गोष्टीचा तात्काळ ज्या 8 मागण्या मी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत त्याचा कागद मी आपल्यासमोर ठेवतो आणि याच्या बाबतीमध्ये आपण पालकमंत्र्यांशी प्रथमतः बोलावं आणि त्याच्यानंतर मग आपण मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांशी बोलणं करावं अशी माझी आपल्याला या ठिकाणी जनतेच्या वतीने कळकळीची विनंती आहे. सर्व धनगर एवढे घाबरले आज संध्याकाळी सगळे बकरं घेऊन येणार आहेत 500,000 या महिलांना बेनमळ्यातून. आता 2 बिबटे त्यांच्या मळ्यामध्ये आता समोर ते सगळे घाबरे तिकडे पळत आलेले. अशी परिस्थिती सगळ्या तालुक्याची झालेली आहे सध्या. पण धनगर समाजाची बैठक झाली होती ना काहीतरी त्यांच्याबरोबर? नाही साहेब, ते झाले होते. ते हे देतो म्हटले होते आवाजाच्या बंदुकी. 1 किलोमीटर आवाज झाला असा आवाजाच्या बंदुकी देतो म्हटले होते. नाही, मी बोललो त्यांच्याशी. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना टेंट देणार होते ते. टेंट हा विषय सातपुत्यांचा होता साहेब. त्यांच्याकडून म्हणणं होतं त्यांना. यांनी बंदूक मागितल्या होत्या. ते म्हणजे टेंटमध्ये आम्ही बसू शकत नाही, आमचा पसारा मोठा आहे. त्यांच्याकडे काय साहेब, ते घोडी आहे, त्यांच्याकडे ते कुत्री आहे, त्यांच्याकडे कोंबड्या आहेत, त्यांच्याकडे सगळं सारा त्यांचा लवाजमा असतो ना. नसतात ना ते टेंट देऊन काय ते चुकीचे टेंट आम्हाला सोपं नाही म्हणजे शक्य नाही आम्हाला. सगळ्यात चुकीचं होतं हे एवढं हानी होईल शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल करताय. चूक आहे त्यांच्या विरोधात तिथं कोणी बोलायचं नाही. पुढारी गेले काय बोलतात बोलू नये म्हणून यांची गोष्ट खातं त्याच्यातून त्यांना आवाज दाबायचा आहे सर. दुसरी गोष्ट अशी आहे, CCF आहे येणार प्रवीण साहेब. येणार प्रवीणनी या बाबतीमध्ये 5 बळी गेले, एकदाही CCF खाली आले नाही. जिल्ह्याचे प्रमुख आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे साहेब की या ठिकाणी या लोकांना मी विचारलं उपवन संरक्षण आपल्या अमोल सातपुत्यांना आपल्याकडे स्टाफ किती तर 100, पिंजरे किती तर 150. सर मला कळतं की इथं जर सेन्सिटिव्ह बाजू असताना त्यांनी त्या ठिकाणी खेड, आळंदी, चाकण साहेब 250 स्टाफ बसून आहे नुसता. एकही घटना नाही 2 वर्षामध्ये. 250 स्टाफ बसून आहे. यांच्याकडे पॉवर आहे. सेकंड पोस्ट यांची आहे जबाबदारीची. यांच्या हातामध्ये एवढी मोठी पोस्ट असताना त्यांनी तिथली माणसं पण त्यांनी बोलवलेलं आहे. म्हणजे त्यांचं लक्ष नाही. प्रशासन काय म्हणते? पोलीस डिपार्टमेंट काल फॉरेस्टवाले आले होते. पोलीस डिपार्टमेंट काल पत्र देऊन गेले आपल्याला
त्यांनी सांगितलं की तुमच्या या मागणीसाठी आपण जे बसलेले आहात त्याच्यामध्ये आपण थोडी काळजी घ्या, आमचं वैद्यकीय डिपार्टमेंट तुमची काळजी घ्यायला उपस्थित राहील. नॉर्मल आहे. हां, मुख्यमंत्री कार्यालयाशी काय बोलणं वगैरे नाही, त्यांना आता मेल पाठवलेलं आहे आजच आणि त्यांना स्पीड पोस्ट आज पत्र पाठवलेलं आहे. मी काय एवढं हे अजून बोललेलं नाही. आजी दादांना आता मेसेज पासआउट झाला, त्यांचा निरोप आला की मी सकाळी 6:30ला म्हटले फोन करतो म्हणजे मला इकडे. मी त्यांना आत्ताच बोललो, पहिल्यांदाच दादांना आत्ताच कळवलं. CM साहेबांच्या कार्यालयाला अजून काही नाही, फक्त मेल ID सगळ्यांना पाठवलेले आता. तुम्ही बोलणं माहिती होतं त्यांच्या मागण्यांमध्ये ही जी मागणी आहे ती माहिती आहे ना. आज या ठिकाणी आपण सर्वजण वास्तविक या विभागाचे माजी खासदार आणि आत्ताचे विजयी उमेदवार आपले दादाराव पाटील महायुतीचे उमेदवार हे या ठिकाणी आपल्या असणाऱ्या उपोषणाला बसलेले महायुतीचेच माजी आमदार शरदजी सोनवणे यांचं जे उपोषण आहे ते उपोषण ज्या वेळेला 5 मृत्यू एका महिन्यात होतात आणि त्या काळात आम्ही संघर्ष करतो, एकीकडे निवडणुकांमध्ये सगळे बिझी असताना तरी देखील आम्ही पूर्ण दिवस मग पिंपळवंडी असेल, काळवाडी असेल, पिंपरी पेटार असेल अशा परिसरात दिवस काढलाय, उन्हाताणात काढलाय. जे मृत्युमुखी पडले त्यावेळेलाच असं ठरलं होतं की निवडणुका झाल्यानंतर याच्यासाठी आपण आवाज उठवायचा आहे. पण आचारसंहिता आहे, कसं करायचं, काय करायचं हा विचार चालू असतानाच अचानकपणे त्यांच्याकडची यंत्रणा जसं त्यांनी शब्द दिले तसे न वागल्यामुळे या ठिकाणी शरदजी सोनवणे उपोषणाला बसले. ते तालुक्याचे माजी आमदार आहेत आणि संवेदना सगळ्यांच्या आहेत, सर्वांच्या मनात असणाऱ्या भावना आहेत. त्याला वाट कुठली पाहिजे, लवकर नियोजन झालं पाहिजे या अपेक्षेने या ठिकाणी ते बसले आहेत. आणि आज दादा आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, मंडल अध्यक्ष संतोष नाना असतील, नियोजक संयोजक म्हणून गांजळे असतील, या ठिकाणी मराठा समाजाचे आपले गणेश भाऊ माबरे असतील, सर्व या आळेफाट्यातील असणारे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, सगळ्या जे पीडित ज्यांना वाटते उद्याची भीती ते सगळे या ठिकाणी जमलेले आहेत. पत्रकार मित्र, मीडिया, आम्ही तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आज या ठिकाणी जवळजवळ 500च्या पुढे संख्या गेलेली आहे. या ठिकाणी निवारण केंद्र जे आपलं आहे त्याच्यामध्ये माणिकदेवला 40च बिबटे त्या ठिकाणी ठेवता येतात आणि त्या पलीकडे जाऊन असणारी एवढी मोठी संख्या आणि नरभक्षक झाल्यानंतर त्याला कोणी रोखू शकत नाही असं म्हणणारे हे अमोलजी सातपुते, जी वस्तुस्थिती आता मांडली आमदाराने ती बरोबर आहे की माझे आमदार म्हणतात ते सत्य आहे की त्या माणसाला तो गेंड्याच्या कातडीचा आहे, त्याला काय फरक पडत नाही किती जीव गेले तरी. त्याचं म्हणणं असं आहे की ज्याचा तुम्ही नाद करताय ती असणाऱ्या जनावरं आपण सांभाळली पाहिजे, ती आपली संपत्ती आहे ती राखली पाहिजे. आम्ही नाही म्हणत नाहीये, पण जीव द्यायचे किती, माणूस बळी द्यायचे किती, लहान लहान लेकरं बळी पडतायत. या ठिकाणी शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या ह्या सगळ्या आम्ही नगण्य धरल्या, परंतु माणूस बळ जिथे जातो, मनुष्याचा जिथे जीव जातोय अशा वेळेला निश्चितपणाने जी भूमिका त्यांची असायला हवी ती नाही. त्यामुळे त्यांना इथून घालवावं ही आमची प्रमुख मागणी असेल. आणि या ठिकाणी संवेदनशील, सगळ्यांना समजून घेणारा आणि या ठिकाणी जे काही या तालुक्यांच्या मागण्या आहेत, बिपट प्रवण क्षेत्र म्हणून आज वर्षानुवर्ष आम्ही बळी आमच्या कुटुंबातले जात आहेत, याला रोखण्याची ज्याच्यात क्षमता आहे असं व्यक्तिमत्व इथे आलं पाहिजे, असा अधिकारी इथे सक्षम आला पाहिजे. आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा इथे असणाऱ्या सर्वसामान्य जनतेपेक्षा त्यांची काळजी घ्यायची भूमिका घेऊ नये. कारण शेवटी तुम्ही जनतेसाठी आहात, तुम्हाला जनतेसाठी नेमलंय. हे वारंवार असं पाहायला मिळते की तो सिंगम सारखा येतो, त्याच्या पाठीमागे पोलीस यंत्रणा असते. येतो म्हणजे कसा येतो, सकाळी घटना घडली की संध्याकाळी येतो त्याच्या मनाप्रमाणे, संध्याकाळी घडली तर सकाळी येतो. यायचं की नाही यायचं त्याच्या मनावर आहे, असं नाही ना चालत. ज्या वेळेला माणसाला माणुसकी जपायची, आपण पगार कसा घेतो याचं जर भान राहत नसेल तर निश्चितपणाने सातपुते हा या तालुक्यात
जुन्नर आंबेगावसाठी योग्य अधिकारी नाही, ताबडतोब त्याला इथून काढलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जे बिबट सफारीच्या बाबतीत आम्ही सांगितलं की ती योजना झाली तरी सुद्धा स्वतः शरदजींनी सांगितलं. शरदजी सोनवणे त्या दिवशी म्हणाले का पिंपळवंडीमध्ये 40च त्याच्यामध्ये बसू शकतात, उर्वरित करायचं काय, 80 गेले 500 तरी जसे राहणार आहेत, मग त्यांचं काय. आणि म्हणून जी जागाची संख्या आहे आम्ही सांगितलं ताडोबाला, सह्याद्रीला, दुसऱ्या राज्यांमध्ये पाठवा आणि ही संख्या कमी करा. ते करू शकता, करत नाही. आणि त्यांचं जे खाद्य आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. ते दुसरीकडून का होईना पण तुम्ही आणून त्यांना पुरवलं पाहिजे, त्यांना तशी व्यवस्था दिली पाहिजे. आज आपण केंद्र सरकारकडे मागणी करतो पण त्यासाठी राज्य सरकारने देखील भूमिका घेतली पाहिजे. त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये निर्णय झाला पाहिजे. त्या ठिकाणी राज्य आणि कॅबिनेटचा समन्वय झाला तर निश्चितपणाने प्रायोगिक तत्वावर नसबंदीची योजना या जुन्नर आंबेगावमध्ये असणाऱ्या बिबट प्रवण क्षेत्रासाठी आली पाहिजे. ही मागणी आमची आहे. ती जर पूर्ण केली, त्याला जर दुजोरा मिळाला तर आता आचारसंहिता 4 तारखेपासून आणि शीतल करणार होते, ती अजून झाली नाही. मला वाटलं की 2 दिवसात शीतल होईल. आपल्याला अपेक्षा होती की 22 ते 2 ही शीतल झाली तर आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने, पण स्वतः अधिकारीच जर त्या ठिकाणी सभा घेत असेल, त्या ठिकाणी तो जनतेला आव्हान करायच्या ऐवजी, जनतेला समोर जायच्या ऐवजी पत्रकार परिषदा घेत असतील तर पत्रकारांना सुद्धा आमचं सांगणं आहे की तुम्ही जनता आहात, तुम्ही जनतेसाठी आहात. प्रशासनाने आणि तुम्ही म्हणजे पोलीस प्रशासन आणि तुम्ही हे मूळ या जनतेचे रक्षक आहात आणि रक्षकाने भक्षकाला साथ देऊ नये. या ठिकाणी जो अधिकाऱ्याला कसली भीड मर्यादा नाहीये, त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव नाहीये, अशा अधिकाऱ्याला साथ न देता त्याची हकालपट्टी होणं गरजेचं आहे, अन्यथा याचा उद्रेक होणारच आहे. आणि उद्रेक झाल्यानंतर शासनाला जी त्यावेळी तुम्ही दखल घेणार त्याचा उद्रेक होणार. एखाद्या गावाला तुम्ही प्रेशर करू शकता, असाच प्रेशर त्यावेळेला सुद्धा झाला होता आणि शेतकरी आंदोलनाला सुद्धा अशीच भूमिका घेतली गेली आणि त्याच्या पडसाद त्या गावातले अजूनही तरुण भोगतायत. तर ही भूमिका आम्ही परत होऊ देणार नाही. आम्ही त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की मी यायच्या आधी जी काही झटापटी वगैरे म्हणतात मला माहित नाही, त्याचा त्यांनी व्हिडिओ दाखवावा की असं काही त्या पोलीस ती जी महिला आहे कर्मचारी जी वन विभागातली ती त्याच दिवशी जॉईन झाली. मुळात तिचा पहिलाच प्रॉब्लेम आहे, ती आजारीच होती, ती महिनाभर हॉस्पिटलायझेशन होती, तिला आधीच त्रास आहे. मग असं कर्मचारी बोलवायचीच कशाला, आणि त्याच दिवशी बोलवली. आणि ते घडवून रचलेला गाव आहे की जेणेकरून इथे होत असणाऱ्या, कारण त्यांनी 48 तास आधी आम्हाला आश्वासित केलं होतं पिंपळवंडीमध्ये की पुन्हा घटना घडणार नाही, आम्ही सगळी यंत्रणा लावू. आणि मग त्या करू न शकल्यामुळे त्यांना करता आलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी हे कुभांड रचलेलं आहे. आणि कुभांड रचून असं एखाद्या महिला अधिकाऱ्याला पुढे, महिला कर्मचाऱ्याला पुढे आणणं हे काही योग्य नाही. कारण तिचं संपूर्ण मेडिकल चेकअप तुम्ही करू शकता. आमची मागणी आहे आणि आपल्याला लक्षात येईल की हे कुभांड रचलं गेलेलं आहे स्वतःला वाचवण्यासाठी. परंतु असं कितीही रचलं, आम्ही स्वतः त्याच्यामध्ये, मी तर स्वतः सांगितलं का नरभक्षक आहे म्हणजे नर पाहिजे ना तिथे पिंजऱ्यात यायला. तो नरभक्षक म्हणजे जो काही बिबट्या असेल आणि जर मादी चालत असेल तर मला बांधा तिथे, मी राहते त्या पिंजऱ्याजवळ, मला उभी करा, मला काही फरक पडत नाही, नाही तर मग सातपुतेला तरी बांधा. म्हणजे काहीतरी करा ना, जेणेकरून माणसाच्या मनातलं भावना तर बाहेर येतील. त्या आईचं लेकून गेलं तिला काय वाटत असेल, ज्या मुलांची आई गेली त्यांना काय वाटत असेल, भावना नाही का? ज्या बहिणीचा भाऊ गेला त्यांचा काही विचार करणार की नाही? आणि म्हणून सातपुते पहिला हटवला पाहिजे आणि जी यंत्रणा प्रशासनाने दिली पाहिजे, शासनाने दिली पाहिजे ती ताबडतोब त्यांनी करावी. अशीच या ठिकाणी मी संपूर्ण जुन्नर आंबेगावच्या जनतेच्या वतीने या ठिकाणी खरोखरच आव्हान करते. नम्रता बिम्रता आता काही आमच्यात राहिलेली नाही. जेव्हा एका गावावर तुम्ही दडपण आणता, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी गुन्हे दाखल करायची भूमिका घेता, तर ही बैठक घेऊन असा जर तुम्ही अजेंडा काढणार असाल तर याला जुन्नर तालुका मारायला तयार नाही. हा शिवछत्रपतीची भूमी आहे. जिजाऊ आणि सावित्रीच्या लेखी आम्ही पुढे येऊ. काय करताय करून घ्या. सर होतं एकच संभाषण करतो, मगाशी बोललो मी. सर विषय असा आहे की जे काही माझ्या वाचनात आता या मागच्या 4 दिवसामध्ये आलं, एक बाजू अशी आहे की फॉरेस्ट मध्ये साहेब एकही लाकूड आपण एक फांदी आपण आणू शकत नाही असा कायदा आहे साहेब. फॉरेस्ट मध्ये एक फांदी कोणी आणून दाखवा, आणू शकत नाही, हा कायदा आहे. कारण फॉरेस्ट हे त्यांच्या अखत्यारीमध्ये आहे आणि त्यामुळे तिथं पाऊलवाट सुद्धा जाऊ शकत नाही, कोणी जायचं नाही असे निर्बंध आहेत. आम्ही ते मान्य करतो साहेब, त्याचं पालन व्हायला पाहिजे, आम्हाला मान्य आहे. फक्त दुसरी बाजू अशी आहे नाण्याची की बिबट हा जो आहे
हा बिबट किंवा वाघ हा वनजीव आहे, तो मानवी राहणाऱ्या वस्तीमध्ये येऊ शकत नाही, हा कायदा आहे. आणि त्याच्यासाठी शासनाने केलेली ही मोठी यंत्रणा आहे. मग त्याचा दिल्ली, नागपूर आणि मुंबई अशी स्टेशन्स आहेत सर. आणि त्याच्या विभागाचे त्या ठिकाणचे अधिकारी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिलेले नेमलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे एखादा समजा बिबट्या चुकून खाली आला तर आम्ही तो मान्य केला. पण साहेब 550 बिबट हे वन अधिकाऱ्यांनी आमच्या क्षेत्रामध्ये जर उपजीविकेला ठेवले असतील तर हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे त्यांचा. त्यांना मानव जाती म्हणजे आम्ही शांत आहे साहेब, आम्ही त्याच्या ठीक आहे. आमचा माणूस जर एखादा गेला जंगलात आणि बिबट्याने त्याला पकडला आणि मारला तर आम्ही म्हणू शकतो की आमची चूक आहे, आम्ही फाऊल मध्ये आहोत, आम्ही चूक केलेली आहे, आम्ही फॉरेस्ट मध्ये गेलोय आणि त्यांनी आम्हाला मारलंय, पकडलंय. परंतु आमच्या अंगणात यायचं, आमच्या घरात यायचं, आमच्या विहिरीवर यायचं, आमच्या बागेत यायचं, आमच्या घरादारावर यायचं आणि अशा पद्धतीने बिबट्याने हैदोस करायचा आणि याची जबाबदारी जर वन अधिकारी घेत नसतील तर मला असं वाटतं साहेब याच्यावर पहिल्यांदा निर्णय व्हायला पाहिजे की तुमचे आहेत का, हे तुम्हाला पाळायला सांगितले का? तो वनातला आहे ना, तो वनातला आहे, तो पाळीव मधला नाहीये. पाळीव मध्ये आमची कुत्री आहेत, आमचे शेळी आहेत, आमचे मेंढी आहेत, आमची मांजरं आहेत, आम्ही पाळतोय साहेब ते. पण हा आहे ना, हा वनातला आहे आणि मग हा सांभाळण्याची जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची आहे. जर प्रशासन त्या अशा पद्धतीचे उत्तर जर आम्हाला देत असेल तर या प्रशासनाला साहेब जबाब द्यायची वेळ आलेली आहे. आपण आमचे नेते आहात, आपण मुख्य व्यवस्थेमध्ये आपण सर्व या प्रवाहामध्ये लीड करून कोणत्याही परिस्थितीमध्ये यांनी जे खोटे गुन्हे नोंदवलेले आहेत ते खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आणि यांच्यावर सदोष मनुष्य गुन्हाचा यांच्यामुळे आमची 5 माणसं मेली आहेत ते आम्हाला देऊ शकत नाही. 25-25 लाखाचे जे 1.25 लाख रुपये, 1.25 कोटी रुपये आहे साहेब, आमची जनता 1.25 कोटी रुपये त्यांना मागा देईल, त्यांनी आमची माणसं 5 मागा द्यावेत. नाही 5 माणसं मागा दिली तर त्याच्यावर सदोष मनुष्य गुन्हाचा गुन्हा दाखल करावा वधाचा, अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि तात्काळ आपण पाऊल उचलावं अशा पद्धतीची आग्रहाची मागणी करतो. धन्यवाद. जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत गेल्या 4-5 वर्षापासून बिबट्यांचा जो धुमाकूळ आपण पाहतोय तो पाहता जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, विशेष करून जुन्नर आणि शिरूर या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा प्रादुर्भाव आहे. सर्व शेतकरी बांधवांचं जीवन एका अर्थानं भयभीत झालेलं आहे. काही ना काही दुर्घटना, कधी मनुष्यहानी, कधी पशुधन हानी, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. गेल्या महिन्याभरामध्ये या सगळ्या गोष्टींचा एक उच्चांक गाठला गेला. एका महिन्यामध्ये 5 मनुष्यवध झाले आणि आता म्हणून जुन्नर तालुक्यातली जनता एका दृष्टीने घाबरली आणि हादरली. आणि या सगळ्यांचं नेतृत्व करण्यासाठी बिबट या विषयावर सातत्याने आघाडीवर असणार माझे आमदार शिवदादा सोनवणे यांनी पुढाकार घेतला आणि कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसले. मी पाहतो इथं महिला भगिनी आहेत. मी काही यूट्यूबवर पाहिले, काही महिला आली आणि रडून टाळू पडून तिनं सांगितलं की माझा आमचे 25 लाख रुपये घ्या आणि आमचा मुलगा परत द्या. हे सगळं चित्र पाहता खूप भयावह चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. एकंदरीत मी सूत्राकडून माहिती घेतली असता भारतामध्ये सर्वाधिक जास्त बिबटे हे आपल्या जुन्नर परिक्षेत्रामध्ये आहे. अंदाजे 450 ते 500. संपूर्ण भारतामध्ये बिबट्याची संख्या 6,500 ते 7,000 आहे आणि सर्वाधिक जास्त बिबट्याची संख्या असलेलं हे आपलं क्षेत्र आहे. सरकारकडनं मग कुठले सरकार असो, म्हणजे महायुती किंवा महाविकास आघाडी त्या फरकात मी जात नाही, पण सरकारचं सातत्यानं त्या विषयाकडं दुर्लक्ष आहे.
हल्ली तर ही संख्या जास्त वाढायला लागली. जशी बिबट्याची संख्या वाढायला लागली तशी मृतांची संख्या वाढायला लागली. एक स्टॅटिस्टिक जर सांगायचं झालं तर आपल्या जुन्नर परिक्षेत्रामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 22 मनुष्य वध झाले. 22. त्यातले फक्त गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्याकडची संख्या जवळजवळ 5 आहे 22 पैकी. म्हणजे किती वेगानं मनुष्यहानी होते याची सरकारनं दखल घ्यायला पाहिजे होती, प्रशासनानं दखल घ्यायला पाहिजे होती. प्रशासन त्यांची काय बाजू मांडली माहिती नाही, त्यांची काहीतरी पत्रकार परिषद होती. पण काही जरी झालं तरी ह्या खात्याचे, या विभागाचे प्रमुख म्हणून अमोल सातपुते यांची जबाबदारी आहे. सरकारची जबाबदारी जरी असली तर त्यांच्यावर जबाबदारी दिली तर सातपुतेंनी त्यांच्या कर्तव्यामध्ये कशा प्रकारे दिरंगाई केली की नाही केली हे त्यांचं खातं बघून घेईल. पण मी उद्या संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्याशी बोलणं झालं, त्यांना भेटणार आहे. आपल्या भागातल्या जनतेच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडणार आहे. विशेष करून त्या शरददादांनी दिलेल्या 8 मागण्या, ह्या प्रमुख मागण्या सगळ्या रास्त आहेत. ह्या सगळ्या मागण्या त्यांच्याकडे मांडून परवाच्या दिवशी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर माझी बैठक आहे. या विषयावर 2 गोष्टी याच्यात प्रामुख्याने आहेत. विवट निवारा केंद्र यासाठी आपण जी जागा अनेक वर्ष, शरददादा असेल, मी असेल, अतुल बेनके असेल, सगळे त्यांच्या म्हणण्यानुसार जागा ताब्यात आल्यासारखी आहे, ताब्यात आलेली आहे. परंतु ते केंद्र स्थापित करण्यासाठी त्यांना अजून 1-1.5 वर्ष जाईल. तो कालावधी मला वाटतं खूप जास्त आहे. जागा जर आलेली आहे मग तुम्हाला जागा सपाट करून त्या ठिकाणी फक्त पिंजरेच बसवायचे सध्या, त्यासाठी वेळ जायला नको आहे. शासनानं याच्यासाठी गांभीर्यानं बघितलं पाहिजे. त्याचा सुद्धा मी पाठपुरावा करणार आहे. दुसरं, बिबट्यांची नसबंदी हा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यासाठी मागणी जरी केलेली असली तरी दुर्दैवाने ती मागणी अजून कुठल्याच केंद्रामध्ये, कुठल्याच राज्यामध्ये मंजूर झालेली नाही. स्टेट लेवल एक कमिटी असते, त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. त्यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्याकडनं हे प्रपोजल सँक्शन करून वर पाठवलं तर त्याला सेंट्रल झू अथॉरिटी पण आहे आणि वन खातं केंद्राचं त्यांच्याकडनं ही जी परवानगी लागेल त्याला वेळ जाईलच खरं, पण ते कमीत कमी वेळात कसं त्या गोष्टी मंजूर करून आणायच्या यासाठी मी सुद्धा पुढाकार घेईल. माझ्याबरोबर आशाताई असतील, अतुल बेनके असतील, शरददादा असतील, आम्ही सगळेजण मिळून हा प्रश्न लवकर सुटला तर बरीचशी आपलं जे म्हणणं आहे त्याच्यावर नक्कीच मान्य होईल असं वाटतंय. कारण जागा मोठी आहे. नसबंदी जर झाली तर त्याला, कारण सुरुवातीला ती संख्या कमी होती बिबट्यांची, गेल्या 10 वर्षामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ 300 पटीने वाढ झालेली आहे. आता एवढी 3 पटीनं वाढ झालेली आहे. तर 3 पटीनं वाढ झालेली आहे तर ती नसबंदी करून ती संख्या कमी झाली पाहिजे, वाढ कमी झाली पाहिजे. तसंही आपल्या जुन्नर परिक्षेत्रामध्ये गेल्या 6-7 वर्षात जवळजवळ 225 बिबट्यांचा मृत्यू झालेला आहे. 110 बिबटे अपघातानं कुणाच्या गाडीला धक्का लागून किंवा विहिरीमध्ये पडून 110 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे आणि 115 बिबटे हे साधारण वयोमानानं किंवा नैसर्गिक मृत्यूने 225 कमी झाले. पण वाढही तेवढी झालेली 6 वर्षात. तर यासाठी शरददादा सोनवणे यांनी जी पुढाकार घेतलेला आहे तो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय कृष्णावर जरी असला तरी आम्ही सगळेजण, ज्याच्यामध्ये शरददादा हे प्रतिनिधी, सगळ्यांचा प्रतिनिधित्व जरी असलं तर आम्ही सगळेजण
या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा या मागण्या रास्त आहेत गुन्हे दाखल झाले आणि सगळेजण आम्ही पूर्ण ताकदीनं त्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सरकारकडं पाठपुरावा करू. मी वरिष्ठ अधिकाऱ्याशी मंत्रालयात बोललो असता त्यांचं म्हणणं आहे की इकडनं जर आपण मागणी केली, एक 10-12 ठिकाणी कॅम्प्स अधिकाऱ्यांचे, त्याला ॲडिशनल अधिकाऱ्यांची गरज लागेल, स्टाफची गरज लागेल, जो स्टाफ आता इथं तेवढा पुरेसा नाही आहे. 10 ठिकाणी जिथं बिबट प्रवण क्षेत्र आहे त्या ठिकाणी कॅम्प तयार करायचे. 200 लोकांचा जर स्टाफ बिबटचा त्रास कमी होण्यासाठी मिळाला काही काळासाठी डेप्युटेशनवर, कारण नवीन भरती सरकारला मान्य नाही, परंतु फुल करून बाकीकडनं काही स्टाफ मागवायचा आणि वर्षा 6 महिन्यासाठी इथं जर डिप्यूट केले आणि त्यांना 10 ठिकाणी कॅम्प्स करून रात्रीचा गस्त घालण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात बिबटवर नियंत्रण येईल. असा सुद्धा मंत्रालयामध्ये विचार चालू आहे. एका दृष्टीने तो सुद्धा आम्ही पाठपुरावा करू. राहिला प्रश्न निवारा केंद्र लवकर झालं तर साधारण तातडीनं 200च्या आसपास बिबटची सुव्यवस्था पहिल्या टप्प्यात होईल अशा प्रकारचं सरकारचं नियोजन आहे आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही नक्कीच पाठपुरावा घेऊ. दादा, सचिव बैठक घेऊ शकतात सचिवांकडे आपण? तसंही ही राष्ट्रीय आपत्ती येत आहे, त्याला काय आचारसंहितेची अडचण कुठल्याही प्रकारे यायला कारण नाही, काही गरज नाही. काल परवा मुख्यमंत्र्यांनी 4-5 मंत्र्यांबरोबर सचिवाबरोबर बैठक घेतलीच होती मंत्रालयामध्ये, कालचीच गोष्ट आहे. आणि हा विषय अतिशय ऐरणीवरचा विषय आहे, गंभीर विषय आहे, लोकांच्या जीवनहानीचा विषय आहे. त्यामुळं लवकरात लवकर सरकारला मी विनंती करेल की सचिव स्तरावर बैठक घेऊन या ठिकाणी हा विषय इथल्या काही स्थानिक ग्रामस्थांना त्या बैठकीमध्ये बोलवावं आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. आणि हे उपोषण जे आहे त्या उपोषणाला आम्ही सगळेजण एकत्रित आहोत. एक दिल्यानं आम्ही हे उपोषण लढू आणि सरकारला भाग पाडू याच्यावर तोडगा काढू. धन्यवाद. दादा, एकही व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला किंवा अरेस्ट हा विषय मी काल रात्री मी एसपी बरोबर बोललेलो आहे. देवेंद्रजीशी बोलून या विषयावर ते चर्चा करून मी आपल्याला खात्री देतो की तसं काही होणार नाही. गुन्हा जरी दाखल झाला असला तरी ते सरकारची जबाबदारी आहे. त्यांच्या चुकीमुळं गुन्हा जर दाखल होत असेल तर आम्ही त्याचा आमर दुर्गंध व्हायला नकोय अशा ठिकाणी मी या ठिकाणी करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.